नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे कॅबेजवाले अंडा पॅटी। तर त्यासाठी आपण घेतलेला आहे कोबी, गाजर घेतलेले आहेत, एक कांदा आहे आणि इथे घेतलेले आहेत मी मल्टीग्रेन वाले ओट्स। कुठलेही ओट्स घेऊ शकता। इथे ब्लॅक पेपर घेतलेले आहे आणि अंडे घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला हा कोबी जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर आता माझ्याकडे आहे हा पिलर आणि ह्या पिलरने आपण हा कोबी कट करून घेणार आहे। चला आता तुम्ही बघू शकता आपला कोबी एकदम बारीक असा कट करून झालेला आहे। आणि आता याला एका बाउल मध्ये आपण टाकून देऊया। चला, आणि या कॅरेटचं पण आपल्याला साल काढून घ्यायचं आधी। हे कॅरेट मी थोडेसे किसणीने किसणार आहे। चला, आणि आता आपले कॅरेट सुद्धा किसून झालेले आहेत। हे पण आपण काढून घेऊया बाउल मध्ये आपल्या। कांदा पण एकदम आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। चला, आणि आता आपले जे हे ओट्स आहेत ते आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे। चला, आणि आता आपले ओट्स एकदम मस्त बारीक झालेले आहेत। कॅरेट वगैरे आहेत ते सगळं आपण एका बाउल मध्ये मिक्स करून घेणार आहे। चला, आणि आता आपण फर्स्ट हे अंडे फोडून घेणार आहोत। चला, आणि इथे सगळे अंडे आपण फोडून घेतलेले आहेत तिन्ही पण। चला, आणि आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत थोडेसे ब्लॅक पेपर, टेस्टनुसार मीठ। पण हे अंडे ऍड करणार आहोत याच्यामध्ये। आता याच्यामध्ये ऍड करणार आहे आपले हे ओट्सचं पीठ, आणि इथे आपण ऍड करणार आहे थोडंसं गव्हाचं पीठ। याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घेऊ शकता। हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या पॅटी सोडून घ्यायच्या तव्यामध्ये। पॅटी किंवा पॅनकेक सुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर आमच्या शंभूला खायचं आहे बर्गर, म्हणून मी पॅटी बोलते। हे आता माझा पॅन गरम झालेला आहे। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे बटर तेल काहीही वापरा। तर तुमच्याकडे कुकी कटर असेल तर तुम्ही कुकी कटरच्या थ्रू सुद्धा हे पॅटी बनवू शकता गोल। माझ्याकडे नाहीये सो मी असंच बनवते। कोथिंबीर घालायची आणि याच्यावर घालायचं तर थोडंसं चीज। आणि थोडासा ऑरिगॅनो। पाच मिनिटासाठी झाकण ठेवते, म्हणजे हे आपलं जे चीज आहे ते पटकन मेल्ट होऊन जाईल। चला, आता हे ओपन करूया आणि खालच्या बाजूने आपण यांना पलटी करून घेऊया आणि फ्लिप करूया। वाव, एकदम मस्त स्मेल येते ह्याचा। भाजून घेतलेलं आहे यांना एकदम कमी गॅसवरती। हे काढून घेऊया आपण। दुसरी पण बॅच सोडून घेते। एकदम पातळ बॅटर पसरवून घ्यायचं, जेणेकरून हे लगेच भाजले पाहिजे। घेतलेले इथे व्हीटचे ब्रेड आहे।
तुमच्याकडे कुकी कटर असेल तर तुम्ही त्याने कट करा, माझ्याकडे नाही आहे, सो मी असं जुगाड लावणार आहे आज. हे आपल्याला बाजूला काढायचंय. साईडचं तुम्ही ब्रेड क्रम्ब सुद्धा बनवू शकता. आणि आता हे तुम्ही बघू शकता आपले जे ब्रेड आहे ते एकदम मस्त गोल असे कट झालेले आहेत. ते सुद्धा आपण आता थोडंसं बटर लावून भाजून घेणार. पॅटी बरोबरच आपले ब्रेड सुद्धा रेडी झालेले आहेत. चला आता आपले ब्रेड सुद्धा भाजून मस्त रेडी झालेले आहेत. तर एकदम मी असं क्रिस्पी भाजलेलं आहे यांना. तर ब्रेडवरती मी सगळ्यात पहिले थोडंसं केचप लावणार आहे, थोडंसं स्वीटनेससाठी. आणि त्याच्यावरती आपल्याला ठेवायचा आहे अनियन, टोमॅटो, आणि हे छोटे छोटे काकडीचे पीसेस येणार आहे ह्याच्यावरती. ही पॅटी मी थोडंसं केचप ऍड करणार आहे ह्याच्यावरती. एक कांद्याची स्लाइस ठेवली आहे, टोमॅटो ठेवलेला आहे, लेट्यूस, थोडंसं चीज स्प्रेड करणार आहे ह्याच्यावरती, किसून घालतेय. आणि आता ह्याच्यावरती आपला जो ब्रेड आहे तो टडा. आता आपला हा कॅबेज पॅटीवाला बर्गर रेडी झालेला आहे, एकदम मस्त असा, आणि एकदम हेल्दी आहे लहान मुलांसाठी. तर तुम्ही सुद्धा हा घरी बनवून देऊ शकता. एकदम क्विक होणार आहे, जास्त वेळ याला लागत नाही. चला मी थोडंसं याला रॅपर पण लावलेला आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? एकदम इझी आहे. पॅटीपासून अगदी इझी असा होममेड बर्गर आपला रेडी झालेला आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना ही रेसिपी करून द्या. लहान मुलंच काय, मोठ्यांना सुद्धा हा नक्की आवडणार. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. या मंडळी बर्गर खायला.